नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भीक मागणारा माणूस म्हणजे आपल्या मनात लगेच एकच प्रतिमा तयार होते. गरीब, असहाय्य, मदतीचा गरजू, रस्त्याच्या कडेला बसलेला, फाटके कपडे घातलेला, हात पसरलेला एक दुर्दैवी माणूस. आपण अनेकदा अशा लोकांना पाहतो. काही वेळा पैसे देतो, काही वेळा दुर्लक्ष करतो. पण इंदूर शहरात घडलेली ही घटना आपल्याला सांगते की दिसतं तेवढंच नेहमी सत्य नसतं. ही कथा आहे इंदूरच्या सराफा बाजारात भीक मागणाऱ्या एका वृद्ध भिकाऱ्याची, ज्याचं नाव होतं मांगीलाल. सराफा बाजार हा इंदूरमधला अतिशय गजबजलेला भाग. सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी, दुकानदार, ग्राहक, गाड्या, आवाज, या सगळ्या गोंधळात अनेक भिकारी रोज फिरत असतात. त्यांच्यातच एक होता हा वृद्ध मांगीलाल. अंगात निळ्या रंगाचं जुने जॅकेट, चेहऱ्यावर खोल सुरकुत्या, डोळ्यांत थकवा, शरीर अपंग. तो जमिनीवर बसून किंवा लाकडी गाडीवर रेंगाळत भीक मागायचा. त्याची अवस्था पाहून अनेक लोकांना दया यायची. काही जण त्याला पाणी द्यायचे, काही जण अन्न, तर काही जण पैसे. वर्षानुवर्ष तो तिथेच दिसत होता. लोकांना वाटायचं, हा माणूस खूप गरीब आहे, त्याच्याकडे कुणी नाही, आयुष्यानं त्याला खूप मार दिलाय. पण 2026च्या सुरुवातीला इंदूरमध्ये एक विशेष मोहीम सुरू झाली. भिकारी मुक्त इंदूर. महिला व बालविकास विभाग, नगर निगम आणि समाजसेवी संस्था मिळून शहरातील भिकाऱ्यांची नोंद घेऊ लागले. कोण खरोखर गरजू आहे, कोणाला पुनर्वसनाची गरज आहे, हे तपासलं जाऊ लागलं. याच मोहिमेदरम्यान सराफा बाजारात आलेल्या अधिकाऱ्यांचं लक्ष मांगीलालकडे गेलं. त्याला रेस्क्यू करण्यात आलं. नेहमीप्रमाणे सुरुवातीला तो घाबरला, काहीच बोलत नव्हता. पण चौकशी सुरू झाल्यावर हळूहळू त्याचं खरं आयुष्य समोर येऊ लागलं. अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याची माहिती तपासायला सुरुवात केली, तेव्हा पहिला धक्का बसला. मांगीलालचं नाव शहरातील अनेक मालमत्ता कागदपत्रांमध्ये आढळलं. चौकशी पुढे गेली आणि एकामागून एक धक्कादायक सत्य उघड होत गेलं. हा भिकारी 3 घरांचा मालक होता. एक घर शहराच्या एका भागात, दुसरं दुसऱ्या भागात आणि तिसरं एका झोपडपट्टीत पण पक्क बांधलेलं. इतकंच नाही, त्याच्याकडे 3 ऑटो रिक्षा होते. हे ऑटो तो स्वतः चालवत नव्हता, तर भाड्यानं देत होता. दर महिन्याला त्यातून त्याला नियमित उत्पन्न मिळत होतं. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे तो एका कारचाही मालक होता. एका साध्या दिसणाऱ्या भिकाऱ्याजवळ कार, 3 घरं, 3 ऑटो. हे ऐकून अधिकारीही काही क्षण गप्प झाले. पण प्रश्न अजूनही उरलेलाच होता. एवढी संपत्ती आली कुठून? उत्तर आणखी धक्कादायक होतं. मांगीलाल भीक मागून मिळालेला पैसा फक्त साठवत नव्हता. तो पैसा वापरून सराफा बाजारातील काही छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देत होता. थोड्या काळासाठी पैसे द्यायचा आणि त्यावर जास्त व्याज घ्यायचा. हळूहळू त्यानं एक छोटासा सावकारीसारखा व्यवसाय उभा केला होता. भीक मागून मिळालेले पैसे, व्याजावर दिलेले कर्ज, त्यातून आलेलं उत्पन्न, त्या पैशातून घेतलेली मालमत्ता, असं करत करत तो हळूहळू कोट्यवधींचा मालक बनला. आणि हे सगळं करत असतानाही तो रोज जुन्याच कपड्यात, अपंगासारखा वागत, रस्त्यावर भीक मागत राहिला. लोकांची सहानुभूती त्याचं सर्वात मोठं भांडवल ठरली. ही गोष्ट जेव्हा माध्यमात आली, तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली. लोकांनी सोशल मीडियावर चर्चा सुरू केली. काही लोक म्हणाले, हा माणूस हुशार आहे, त्यानं परिस्थितीचा फायदा घेतला. काही लोक म्हणाले, हा समाजाच्या सहानुभूतीचा गैरवापर आहे. तर काही लोक म्हणाले, आता खरी गरजू लोकांवर लोकांचा विश्वासच राहणार नाही. प्रशासनानं मांगीलालला उज्जैनमधील सेवाधाम आश्रमात पाठवलं. त्याच्या सर्व मालमत्तेची कागदपत्रं तपासली जाऊ लागली. तो कर भरत होता का? त्याचं कर्ज देणं कायदेशीर होतं का? हे सगळं तपासण्यात आलं. ही कथा आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारायला भाग पाडते. आपण मदत करताना किती जागरूक असतो? आपण एखाद्याचं फक्त दिसणं पाहून निर्णय घेतो का? सहानुभूती महत्वाची आहे, पण आंधळी सहानुभूती धोकादायक ठरू शकते. खरे गरजू लोक आजही समाजात आहेत, पण अशा घटनांमुळे त्यांच्यावरचा विश्वास कमी होतो. म्हणूनच मदत करताना विचार करणं, योग्य मार्गाने मदत करणं हे तितकंच गरजेचं आहे. ही होती इंदूरच्या कोट्यवधी भिकारी
मांगीलालची सत्यकथा. एक अशी कथा जी आपल्याला शिकवते, दिसतं तेवढंच नेहमी सत्य नसतं. धन्यवाद.